आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्यातल्या सत्ता संघर्षावरच्या सुनावणीला नव्या वर्षात नवी तारीख मिळाली आहे। त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी राज्यात सत्तांतराची भविष्यवाणी केली आहे। तर बाळासाहेबांच्या शिवसेनेने मात्र राऊत यांच्या भविष्यवाणीवरून त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलाय। त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाआधीच दोन्ही शिवसेनेत पुन्हा एकदा दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। फेब्रुवारीत शिंदे सरकार कोसळणार, संजय राऊतांची पुन्हा भविष्यवाणी। राऊतांना दिवसा स्वप्न पडतात, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पलटवार। फेब्रुवारीपर्यंत निकाल जर लागला, कोणते अडथळे जर कोणी आणले नाही, तर मला असं वाटतं की सरकार फेब्रुवारी बघणार, भविष्य सांगणार, ज्योतिष बघणार, सगळंच खरं सांगणार। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा फैसला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। आता 14 फेब्रुवारी पासून यावर सलग सुनावणी होणार आहे। पण त्याआधी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या अस्तित्वासंदर्भात फैसला होणार आहे। पण त्याआधीच संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारच्या अस्तित्वासंदर्भात भविष्यवाणी वर्तवली आहे। खरं म्हणजे हा निकाल पहिल्या दिवशीच लागू शकला असता। एखाद्या राज्यात किंवा एखाद्या देशात घटनाबाह्य सरकार चालत असेल तर ते रोखणं हे न्यायालयाचं काम आहे। घटनेनुसार, संविधानानुसार ते जर झालं असतं तर हे सरकार केव्हाच पडलं असतं। आमची अपेक्षा आहे की फेब्रुवारी शेवटापर्यंत या खटल्याचा निकाल लागायला पाहिजे। सरकार या संदर्भातला जर निकाल वेळेत लागला, आमची अपेक्षा होती की हे सगळं जानेवारीपर्यंत प्रकरण संपेल। पण फेब्रुवारीपर्यंत निकाल जर लागला, कोणते अडथळे जर कोणी आणले नाही, तर मला असं वाटतं की सरकार फेब्रुवारी बघणार। आता राऊतांनी शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची भविष्यवाणी वर्तवल्यानंतर शिंदेंचे समर्थक तरी कसे शांत राहणार? राऊतांच्या या भविष्यवाणीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राऊत गुरुजींची भविष्यवाणी खोटी ठरल्याचं सांगत चिमटा काढलाय। तर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना दिवसा स्वप्न पडत असल्याचा टोला लगावलाय। राऊत साहेबांनी जे भविष्य सांगितलेलं होतं की 15 फेब्रुवारीला विरोधी निर्णय लागेल वगैरे, तर त्यांचं भविष्य आता खोटं काढणं, सुनावणी सुरू होते 14 फेब्रुवारीला। त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपली भविष्य पुन्हा वाणी सुधारून बघितली पाहिजे आणि ते काहीतरी सुधारतील अशी अपेक्षा करतो। संजय राऊतांना हे आता दिवसा स्वप्न पडायला लागले। मी बघा ही बऱ्याच वेळा सांगून झाले, 3.5 महिन्याचा आराम करून संजय राऊत बाहेर आल्यानंतर त्यांच्या मनाला येईल आणि वाटेल ते संजय राऊत बोलत असतात। एकंदरीतच शिंदे फडणवीस सरकार राहणार की जाणार याचा फैसला न्यायालय करणार आहे। पण हा फैसला होण्याआधीच आता विरोधकांकडून सरकार कोसळण्याचं भाकीत केलं जात आहे। त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत हे सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाकयुद्ध वाढत जाण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष या दोघांमध्येही संघर्ष सुरूच आहे आणि तो असतानाच आमदार रवी राणा यांनी त्यात उडी घेतली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत केवळ 3च लोक राहतील असं म्हणत राणा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलाय आणि त्यामुळेच आता रवी राणा आणि ठाकरेंची शिवसेना यात नव्यानं जुंपल्याचं पाहायला मिळू शकतं। शिवसेनेचं नाव राणांचा ठाकरेंवर घाव। ठाकरेंच्या शिवसेनेत 3 जणच राहतील। आमदार रवी राणांनी ठाकरेंना डिवचलं। आमचं भविष्य उज्ज्वल, दानवेंचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते, तर दुसरीकडे शिवसेना कुणाची याचा फैसलाही निवडणूक आयोग करणार आहे। खरं तर हा वाद ठाकरे आणि शिंदे यांच्यातला, पण याच वादात आता आमदार रवी राणांनी उडी घेतली आहे। सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोग निर्णय देण्याआधीच राणा ठाकरेंच्या शिवसेनेचं भविष्य सांगून मोकळे झाले। सगळे आता 90% पेक्षा जास्त लोक हे खरे शिवसैनिक एकनाथजी शिंदेसोबत आलेले आणि बोटावर मोजण्यासारखे 3 लोक फक्त उद्धव ठाकरेंसोबत राहतील
संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे 3 लोक सोडल्यानंतर बाकीचे सगळे लोक तुम्हाला खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेसोबत दिसतील. एकीकडे सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सातत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष करते. त्यातच आता रवी राणांनीही ठाकरेंना डिवचलं. पण राणांच्या या भाकितावर ठाकरेंच्या शिवसेनेनंही पलटवार केला. आमचं भविष्य उज्ज्वल असल्याचं सांगत अंबादास दानवेंनी राणांना उत्तर दिलंय. रवी राणा साहेबांना एवढीच विनंती आहे की बच्चू कडू आपल्यावर काय काय आरोप करतात, आपल्या शिक्षण संस्थेच्या जागेविषयी काय काय आरोप तिथली लोक करतात, अजून आम्ही केलेलं नाही, त्याच्याविषयी आपण खुलासा करावा. शिवसेनेच्या तुम्ही अमरावतीचे आमदार आहात, आपल्या सुविद्य पत्नी म्हणजे आमच्या वहिनी तिथे खासदार आहात, तेवढं सांभाळावं आपण. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या या विषयात आपण पडण्याची आवश्यकता नाही. खरं तर राणा दाम्पत्य आणि ठाकरे यांच्यात जुना संघर्ष आहे. हनुमान चालिसेच्या वादातून राणा दाम्पत्याची तुरुंगवारीही झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अडचणीत असलेल्या ठाकरेंना राणा वेळोवेळी डिवचतायत. त्यामुळे एकीकडे सत्ताधारी आणि दुसरीकडे राणा अशा दुहेरी विरोधकांचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेला करावं लागत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं या वादात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे आहे शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपात. पण तिकडे राष्ट्रवादीमध्ये काही वेगळंच सुरू आहे. मंगळवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला खासदार अमोल कोल्हे यांनी दांडी मारली. यावरून पुन्हा एकदा कोल्हेंच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. कारण यापूर्वी सुद्धा 2 वेळेला अमोल कोल्हेंनी पक्षांच्या बैठकीकडे, शिबिराकडे पाठ फिरवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला कोल्हे गैरहजर राहिल्यामुळे चर्चेला तोंड फुटलं. मुंबईत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी अमोल कोल्हेंनाही निमंत्रण होतं. मात्र अमोल कोल्हेंनी बैठकीला दांडी मारली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी कोल्हेंना घरचा आहेर दिला. हे बघा, राष्ट्रवादीत कोणी राहायचं कोणी सोडून जायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी इथे 130 कोटीतल्या 80 कोटी लोकांना जे भुके आहेत, ज्यांना महागाईने त्रस्त आहेत, त्यांच्याशीच बोलण्यासाठी मी आलेले आहेत. अमोल कोल्हेंना काय करायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आणि ते त्याच्यावर जास्ती चांगलं उत्तर देऊ शकतील. अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. नुकतंच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय शिबिर पार पडलं. मात्र त्या शिबिराकडे अमोल कोल्हेंनी पाठ फिरवली होती. त्यानंतर गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीतून पक्षानं कोल्हेंचं नाव वगळलं होतं. त्यामुळे कोल्हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र अजित पवारांनी त्याचं खंडन केलंय. अमोल कोल्हे हे नाशिकला त्यांचा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक यांच्या संदर्भातला कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे. काल पहिला दिवस होता. जी मालिका असते ती 4 ते 5 दिवस चालते, कारण मोठा तो सेट वगैरे उभा करावा लागतो. की ती मालिका असल्यामुळं मला आता 4 ते 5 दिवस मालिकेचं पूर्णपणे कार्यक्रम संपेपर्यंत तिथून हलता येणार नाही, म्हणून ते आले नाही. त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम कृपया कोणी करू नये. अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे तिकडे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची चिंता वाढली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आढळराव पाटील यांनी शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले. मात्र भविष्यात अमोल कोल्हे भाजपमध्ये दाखल झाल्यास शिरूर लोकसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच आढळराव पाटलांची कोंडी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या एका बातमीकडे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. मोठं व्यक्तिमत्व शेतकऱ्यांच्या कृषी प्रदर्शनात पैसे घेतं असा आरोप बावनकुळेंनी केला आणि यानंतर अजित पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि बावनकुळेंना थेट राजकारण सोडण्याचाच इशारा दिला. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. मोठे नेते कृषी प्रदर्शनात पैसे घेतात. नाव न घेता बावनकुळेंचा पवारांवर आरोप.
सिद्ध झालं तर राजकारण सोडेन. अजित पवारांचा बावनकुळेंना इशारा. राजकीय विरोधक म्हटलं म्हणजे आरोप प्रत्यारोप आलेच. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. दौंडमध्ये कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी बोलताना बावनकुळेंनी पवारांचं नाव न घेता मोठे व्यक्तिमत्व शेतकऱ्यांच्या कृषी प्रदर्शनात पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला. काही मोठे मोठे व्यक्तिमत्व आहेत. खरं तर कधी कधी असं वाटतं की मोठे माणसाजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा किती गरीब असे दिसतात आणि लहान माणसाजवळ जातो ते हृदयाने किती श्रीमंत असे दिसतात. लहान लोकांजवळ गेलं तर हृदयाने श्रीमंत आहे, आपलं सर्वस्व देण्याची तयारी आहे. पण कधी कधी आपण खूप मोठ्या माणसाचा अभ्यास करतो, खूप श्रीमंत आहे पण इतके गरीब आहेत की शेतकऱ्याच्या कृषी प्रदर्शनाला प्रवेश फी सुद्धा लागू शकतो. बावनकुळेंच्या या आरोपानं राजकीय खळबळ माजली आहे. पण बावनकुळेंचा हा आरोप राष्ट्रवादीनं फेटाळून लावलाय. अजित पवारांनी तर कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले हे सिद्ध झाल्यास आपण राजकारण सोडू असं आव्हानच बावनकुळेंना दिलंय. एक शेतकरी उभा करा की हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले, मी राजकारण सोडून देईन. आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची ताकद आहे का तशा पद्धतीनं स्वीकारायचं आणि राजकारणातून निवृत्त व्हायचं. आधीच महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं नाव न घेता शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप करून खळबळ माजवली आहे. अजित पवारांनी हा आरोप फेटाळून लावला असला तरी हा वाद इथेच थांबतो की पुढे यात आणखी आरोप प्रत्यारोप होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये कोरोनानं हाहाकार उडवलेला होता तेव्हा अनेक जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी किंवा रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हेल्थ केअर सेंटर, कोविड सेंटर्स हे तातडीनं उभारले गेले. तसंच जालन्यात सुद्धा मेडिकॅब रुग्णालय उभारण्यात आलं. पण आता ते धूळ खात पडलंय. पाहूयात एक खास रिपोर्ट. कोरोनाच्या लाटेदरम्यान जालन्यात CSR फंडातून हे अत्याधुनिक साधनयुक्त मेडिकॅब रुग्णालय उभारण्यात आलं. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं. कोरोना पेशंट्सना दिलासा देण्यासाठी 100 खाटांचं मेडिकॅब हॉस्पिटल उभारण्यात आलं. पण लाखो रुपये खर्चून उभं केलेलं हे हॉस्पिटल सध्या धूळ खात पडू नये. लाखो रुपये खर्च करून हे 100 खाटांचं दर्जेदार सुविधा देणारं हॉस्पिटल जे आहे ते उभारण्यात आलं होतं. मात्र आज या हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे की हे संपूर्ण हॉस्पिटल जे आहे ते अशा पद्धतीनं धुळकात पडून असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. मेडिकॅब हॉस्पिटल जे आहे आपल्याला जे अमेरिकन इंडियन फाउंडेशनने CSRमध्ये बनवून दिलेले होते तेव्हा तिसरी लाट म्हणजे पेशंट आपल्याला जास्त ॲडमिट करण्याची गरज नाही पडली. तरी ते हॉस्पिटल आमचे सज्ज आहे. जर समजा आम्हाला गरज पडली तर आपण ते तात्काळ चालू करू शकतो. जालन्याच्या आरोग्य विभागाला कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार सोबतच CSR फंडही मिळाला. पण तो पैसा चेकनं न घेता डायरेक्ट घेऊन त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदारांनी केलाय. त्या पैशातून उभं राहिलेलं मेडिकॅब रुग्णालय त्यातलं साहित्य सध्या वापरात नसल्यानं फुकट जाण्याच्या मार्गावर आहे. या हॉस्पिटलसाठी किंवा त्या ठिकाणच्या नूतनीकरणासाठी, बांधकामासाठी, व्हेंटिलेटर घेण्यासाठी, रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी खरेदी करण्यासाठी जो CSR फंडाचा पैसा उद्योगपतींनी दिलेला आहे हा पैसा गिळंकृत केलेला आहे. याची तक्रार मी आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिवाकडे केलेली आहे. कोरोना काळात अशा सेंटर्सची गरज होती.
त्यावेळी कोरोना रुग्णांकरता इथं तातडीनं उपचार मिळाले. पण कोरोना काळानंतर या रुग्णालयाचं, इथल्या साधनांचं, बेड्सचं, व्हेंटिलेटर्सचं पुढे काय करायचं याचं नियोजन करणंही गरजेचं होतं, ज्यामुळे खर्च केलेल्या पैशाचा विनियोग होत राहील आणि कायमस्वरूपी रुग्णांना त्याचा फायदाही होईल. जालन्याहून रवी जयस्वालसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक वेगळी बातमी. राज्यातलं सगळ्यात उंच असलेलं शिखर कळसुबाई पर्यटकांना, गिर्यारोहकांना कायमच खुणावतं. अवघड असला तरी या ट्रेककडे अनेकांचे पाय आवर्जून वळतात. पाहुयात कळसुबाई ट्रेकचा हा स्पेशल रिपोर्ट. नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेतलं 1646 मीटर उंचीचं कळसुबाई शिखर हे राज्यातलं सर्वोच्च शिखर आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवार रविवारी इथं ट्रेकसाठी आलेल्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली. कळसुबाईला मी आता माझी 4थी वेळ आहे. यावेळेस मी माझ्या कॉलेजच्या मित्रांना घेऊन इथं आणि विथ माय फॅमिली मी इथे ट्रेकसाठी आलो होतो. कळसुबाई शिखराबद्दल एक विशेष आकर्षण होतं. महाराष्ट्रातलं हे सगळ्यात उंच शिखर, तर हे शिखर आपण एकदा तरी जावं. कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच पर्वत शिखर आहे. ते समुद्र सपाटीपासून 5400 फूट उंचीवर आहे, म्हणजेच सुमारे 1646 मीटरवर. नाशिक इगतपुरी महामार्गावर घोटीपर्यंत जावं लागतं. मग घोटी भंडारदरा रस्ता पकडला की लागतं बारी गाव. या बारी गावात कोळी महादेव आदिवासी जमातीची वस्ती आहे. कळसुबाई माझा राहिला होता. बऱ्याच वर्षापासून मला करायची इच्छा होती, पण तो आज झाला. माझ्या मित्रमैत्रिणी त्यांच्याबरोबर झाला. गडकिल्ल्यावर भटकंती करणाऱ्यांचं हे आवडतं शिखर आहे. कळसुबाईसाठी अकोले आणि इगतपुरी तालुक्यातून प्रमुख मार्ग आहे. शिखर चढताना 4 ठिकाणी भीती वाटेल अशा लोखंडी शिडीचा वापर करून चढावं लागतं. जर पाहिलं तर पायऱ्यांचा मार्ग आहे. रस्ते खूप लहान आहेत. जसं जसं वरती जाऊ आपण तसं तसं तुमचा श्वास वाढत जातो आणि मग अर्ध्यावरती आल्यानंतर तुमची दमछाक सुद्धा होते. कळसुबाईची आख्यायिका सांगितली जाते. कळसुबाई तिथल्या गावातल्या एका सुनेचं नाव. तिला औषधी वनस्पतींची माहिती होती. त्याचमुळे गावातल्या लोकांच्या आरोग्याची ती काळजी घ्यायची. तिच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून या शिखराला कळसुबाई नाव देण्यात आलं. शिखरावर ग्रामस्थांनी तिचं मंदिरही बांधलं. आदिवासी कळसुबाईला कुलदेवी मानतात. मी इथं कळसुबाई शिखरवर चढलेलो आहे. माझ्या पप्पांसोबत माझा पहिला ट्रेक आहे. चढताना मला दमछाक झाली, भरपूर लॅडर वगैरे होत्या. त्रास झाला थोडाफार, पण वरती आल्यावर जो आनंद होता ना तो खूप 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 छान अप्रतिम होता. प्रशासनाकडून मात्र या शिखराकडे फार लक्ष दिलं जात नाही आणि पर्यटकही कचरा आणि प्लास्टिक बाटल्या टाकून कळसुबाई शिखरावर घाणच करतात. जशी प्रशासनाची तशी पर्यटकांचीही हे शिखर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे. सह्याद्रीच्या रांगामध्ये अनेक गडकोट आहेत, किल्ले आहेत, शिखरं आहेत, पण या सर्व शिखरांमध्ये असं एक शिखर आहे की जे शिखर अनेक पर्यटकांना खुणावत असतं. आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता, या ठिकाणी कळसुबाईचं हे मंदिर आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली. व्हिडिओ स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, कळसुबाई, अहमदनगर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेवर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात तारीख पडली आहे. आता पुढच्या महिन्यात या प्रकरणी नियमित सुनावणी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा फैसला राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्य ठरवणार आहे. सत्ता संघर्षावर पुन्हा तारीख पे तारीख. व्हॅलेंटाईन डेला पुढची सुनावणी. शिंदे सरकारचं भवितव्य टांगणीला.
राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू आहे. मंगळवारच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र पुन्हा एकदा न्यायालयानं नवी तारीख दिली. व्हॅलेंटाईन डे अर्थात 14 फेब्रुवारीला शिवसेनेतील राजकीय ब्रेकअपवर नियमितपणे सुनावणी होणार आहे. कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे घटनापीठ हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे. ओके. आणि आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारी पासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू. जून महिन्यात शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. मात्र शिंदे सरकारचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे. कारण सत्तांतरादरम्यान विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. 25 जून 2022ला 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. 26 जून 2022ला सुप्रीम कोर्टानं शिवसेना, केंद्र सरकार आणि विधान परिषद उपाध्यक्षांना नोटीस पाठवली. तसंच कोर्टानं बंडखोर आमदारांना दिलासा दिला. 29 जून 2022ला विधानसभेत फ्लोअर टेस्टला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला. त्यामुळे शिंदे सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. 4 ऑगस्ट 2022ला सुप्रीम कोर्टानं शिवसेनेसंदर्भात कोणताही निकाल देण्यास निवडणूक आयोगाला प्रतिबंध केला. पण 28 सप्टेंबर 2022ला सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे सोपवला. तर आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टानं आपल्याकडे ठेवलं. 23 ऑगस्ट 2022ला सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय खंडपीठानं घेतला. दिली असेल पुढची तारीख, तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू. आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत. आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू, बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे. आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील. राज्यातील सत्ता संघर्षाच्या खटल्यात 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई हा या प्रकरणातील कळीचा मुद्दा आहे. कारण पीठासीन अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल असताना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का याचा फैसला सुप्रीम कोर्ट करणार आहे. खरं तर या खटल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यात अधिक स्पष्टता येणार आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्यही निकालावर अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बोलूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. एकीकडे राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू असतानाच दुसरीकडे निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगानं सुनावणी घेऊच नये असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला. तर शिवसेनेच्या घटनेमध्ये उद्धव यांनी केलेला बदल हा बोगस आणि बेकायदेशीर असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचं? यावर दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी जवळपास अर्धा तास जोरदार युक्तिवाद केला. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडताना 16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगानं सुनावणी घेऊ नये असा युक्तिवाद केला. तसंच सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्यास आयोगाचा निर्णय हास्यास्पद ठरेल असंही सिब्बल यांनी आयोगाला सांगितलं. शिंदेच्या पक्षानं सादर केलेली कागदपत्र बनावट असल्याचा दावा यावेळी सिब्बल यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणी प्राथमिक स्वरूपाची आहे की अंतिम हे स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यावर ते आत्ताच सांगता येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. याच्यामध्ये आम्ही 20 लाखाहून अधिक हे आमचे फॉर्म्स दिले, आमचे प्राथमिक सदस्य दिले. आज 20 लाखाहून प्राथमिक सदस्य देऊन आम्ही दिलेली जी काय ॲफिडेव्हिट्स आहेत ही ॲफिडेव्हिट सुद्धा 3 लाखाच्या घरात आहेत. ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना डावलून अशा प्रकारचं हे गृहीत न धरता इलेक्शन कमिशनला सगळे अधिकार आहेत आणि त्यांनी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर्स आणि लोकसभेचे मेंबर्स पार्लमेंटरी याच्यावरच निर्णय द्यावा
आणि तो निर्णय देऊन मोकळं व्हावा अशा प्रकारचं जे देत आहेत ते कुठंतरी भारताची लोकशाही ही कुठं खरोखर धोक्यात येते का असं प्रश्नचिन्ह आहे. कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर शिंदेच्या बाजूने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी प्रतिवाद केला. सुप्रीम कोर्टानं अद्याप कोणालाही अपात्र ठरवलं नसल्याचं महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं. तसंच धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यात कोणताही अडथळा नसल्याचा दावा त्यांनी केला. आमदार खासदारांची संख्या शिंदेंकडे जास्त असल्याचं जेठमलानी यांनी सांगितलं. शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रित होती. मात्र उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची घटना बदलली. तसंच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख असं नाव स्वतःसाठी ठेवलं. शिवसेनेच्या घटनेत उद्धव यांनी केलेला बदल बोगस आणि बेकायदेशीर असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. 2018 में उद्धव ठाकरे ने गुप्त रूप से उस ऑर्गेनाइजेशन को अमेंड करा और ऑर्गेनाइजेशन इलेक्शंस को उन्होंने रद्द किया और ऑर्गेनाइज इलेक्शंस हुए ही नहीं. ये एक कारण है क्यों स्प्लिट हुआ, क्योंकि शिवसेना के कार्यकर्ता और एकनाथ शिंदे जी बहुत नाराज थे इस बदलाव से और हमने रेजोल्यूशन पास किया है जुलाई 2022 में कि ये और आइडियोलॉजी की वजह से कि हम स्प्लिट कर रहे हैं पार्टी. दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर निवडणूक आयोगानं 17 फेब्रुवारीला पुढील सुनावणीची तारीख जाहीर केली. त्यामुळे निवडणूक आयोग आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा शिवसेना कोणाची याचं उत्तर मिळायला अजून बराच वेळ आहे. नुकतेच बाळासाहेबांची शिवसेना यानं जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी युती केली. पण ही युती सत्ताधाऱ्यांच्याच मध्ये वादाचं कारण ठरू पाहते. कारण भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या आरपीआयनं यावर आक्षेप घेतलाय. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यातलं राजकारण बदललंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती केली आहे. मात्र यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं यावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. आठवलेंच्या आरपीआयची भाजपशी युती आहे. रिपब्लिकन पक्षातले इतर गट जर तयार झाले असतील, त्यांची मानसिकता तयार झाली असेल तर त्यांनी आमच्याशी बोललं पाहिजे आणि मग त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे असं आमचं मत आहे. या पार्श्वभूमीवरती आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जे जोगेंद्र कवाडे यांचा जो प्रवेश झालेला आहे एकनाथजी शिंदे यांच्यासोबत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत, याबद्दलची नाराजी आम्ही या ठिकाणी नोंदवत आहोत. जोगेंद्र कवाडेंच्या पक्षाशी युती करण्यापूर्वी आरपीआय नेते रामदास आठवलेंशी चर्चा का केली नाही असा सवाल अविनाश महातेकर यांनी उपस्थित केला. तसंच आगामी काळात आरपीआय मधील गटांशी युती करण्यापूर्वी आठवलेंना विश्वासात घेण्याची आवश्यकता असल्याचं महातेकर म्हणाले. कवाडे सरांना यायचं होतं तर त्यांनी आमच्याशी म्हणजे आठवले साहेबांशी चर्चा करायला काही हरकत नव्हती. कारण आठवले साहेबांनी हा निर्णय घेतला त्यावेळेला कुणाचंही धाडस भाजपबरोबर जाण्याचं होत नव्हतं. त्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला आणि या निर्णयाला आज ज्या वेळेला एक चांगलं रंगरूप आलेलं आहे तर त्यावेळेला परस्पर त्यांनी निर्णय घेणं हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. बाळासाहेबांची शिवसेनेनं कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी केलेली युती आरपीआयला चांगलीच खटकली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे एसीबीची नोटीस आल्यानंतर ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख आणि रवी राणा यांच्यात चांगलेच जुंपले. राणांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना देशमुख यांची जीभ मात्र घसरली. नोटिसा येतील ते जेलमध्ये जातील. नितीन देशमुखांबाबत रवी राणांचा भाकीत. एसीबी चौकशीवरून देशमुख राणांमध्ये जुंपली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख हे एसीबीच्या फेऱ्यात सापडले. त्यांना अमरावती एसीबीनं चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. देशमुख एसीबीच्या रडारवर असतानाच बडनेरियाचे आमदार रवी राणांनी नितीन देशमुखांबाबत भाकीत केलंय. ज्यांना नोटिसा आल्या त्यांची चौकशी होईल आणि लवकरच ते जेलमध्ये जातील असा टोला रवी राणांनी लगावलाय. त्यांच्या पापाचा घडा भरलेला आहे.
जे उद्धव ठाकरेंनी पाप केलं ते त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना भोगावं लागेल. जर पापाचा घडा भरलेला आहे, जे जे चुकीचं काम करतील, हे कायद्याचं राज्य आहे. हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या खऱ्या अर्थानं नियम आणि कायदा पाळणारं राज्य असल्यामुळं जे जे उद्धव ठाकरेच्या पापाच्या घडामध्ये सामील आहे त्यांना नोटिसा पण येईल, कारवाई पण होईल आणि जेलमध्ये जावं लागेल. रवी राणांच्या या टीकेने नितीन देशमुखांचा तिळपापड झालाय. त्यांनी राणांबाबत अपशब्द वापरलेत. शिवाय रवी राणा हे बायकोच्या जीवावर राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नितीन देशमुख हा बायकोच्या भरोश्यावर राजकारण करणारा माणूस नाही. जे लोक बायकोच्या भरोश्यावर राजकारण करतात त्याचा पापाचा गळा भरत असते. ज्या रवी राणांनी त्यांना त्यांची जन्मभूमी कोणती आहे हे त्यांनाही माहीत नाही. तिथल्या मराठी माणसांनी त्यांना मोठं केलं, तोच मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. देशमुखांनी केलेल्या टीकेला पुन्हा राणांनी उत्तर दिलंय. जे काही वक्तव्य करत आहे माझ्या विरोधात ते आता बिना तेलाचे दिवे आहे. तर बिना तेलाचे दिवे आहे ते फळफळ करत असतात, म्हणून ते फळफळ करतेकडे मी लक्ष देत नाही. 3 लोकच, संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य ठाकरे एवढेच लोक फक्त उद्धव ठाकरेसोबत राहतील. हे फळफळ करणारे सगळे येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेजवळ जमा होईल. नितीन देशमुख हे गुवाहाटी रिटर्न आमदार आहेत. शिंदे कॅम्प सोबत गेल्यानंतर तिथून पळून आल्याचा दावा देशमुखांनी केला होता. राजन साळवी आणि वैभव नाईक यांच्या एसीबी चौकशीनंतर देशमुखांनाही एसीबीचं बोलावणं आलंय. आता आणखी किती जणांना एसीबीची नोटीस येणार याबाबत उत्सुकता आहे. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येणार असून त्यासाठी सत्ताधारी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या मुंबई दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती येत आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच मोदी मुंबईत येणार असल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यासाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षानं कंबर कसली आहे. येत्या 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येतील. मोदींच्या या दौऱ्यात मुंबई मेट्रो 2अ आणि मेट्रो 7चं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवली जाते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या मुंबई दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. कारण मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा कधी होऊ शकते. त्यामुळे मोदींच्या मुंबई दौऱ्यात मुंबईकरांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात लवकरच प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतात. मात्र त्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची मानली जाते. जवळपास 3 दशकं मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र युती तुटल्यानंतर भाजपनं मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केलं. मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली. गेल्या वेळी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला जोरदार टक्कर दिली होती. आता भाजपला मुख्यमंत्री शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची साथ मिळणार आहे. त्यामुळे यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक रंगतदार होईल. मात्र महापालिका निवडणुकीपूर्वी मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून राजकीय वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मंगळवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला खासदार अमोल कोल्हे यांनी दांडी मारली आणि यावरून पुन्हा एकदा कोल्हेंच्या नाराजीची चर्चा पक्षात आणि पक्षाच्या बाहेर दोन्हीकडे सुरू आहे. कारण यापूर्वी सुद्धा अमोल कोल्हे यांना पक्षाच्या शिबिराकडे त्यांनी पाठ फिरवली होती आणि आणखीन काही बैठकांकडे. नेमकं काय या पाठीमागचं कारण पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला कोल्हे गैरहजर राहिल्यामुळे चर्चेला तोंड फुटलं. मुंबईत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी अमोल कोल्हेंनाही निमंत्रण होतं. मात्र अमोल कोल्हेंनी बैठकीला दांडी मारली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी कोल्हेंना घरचा आहेर दिला.
हे बघा, राष्ट्रवादीत कोणी राहायचं कोणी सोडून जायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी इथे 130 कोटीतल्या 80 कोटी लोकांना जे भुके आहेत, ज्यांना महागाईने त्रस्त आहेत, त्यांच्याशीच बोलण्यासाठी मी आलेले आहेत. अमोल कोल्ह्यांना काय करायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आणि ते त्याच्यावर जास्ती चांगलं उत्तर देऊ शकतील. अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याला कारणही तसंच आहे. नुकतंच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय शिबिर पार पडलं. मात्र त्या शिबिराकडे अमोल कोल्हेंनी पाठ फिरवली होती. त्यानंतर गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीतून पक्षानं कोल्हेंचं नाव वगळलं होतं. त्यामुळे कोल्हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र अजित पवारांनी त्याचं खंडन केलंय. अमोल कोल्हे हे नाशिकला त्यांचा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक यांच्या संदर्भातला कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे. काल पहिला दिवस होता. जी मालिका असते ती 4 ते 5 दिवस चालते, कारण मोठा तो सेट वगैरे उभा करावा लागतो. की ती मालिका असल्यामुळं मला आता 4 ते 5 दिवस मालिकेचं पूर्णपणे कार्यक्रम संपेपर्यंत तिथून हलता येणार नाही, म्हणून ते आले नाही. त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम कृपया कोणी करू नये. अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे तिकडे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची चिंता वाढली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आढळराव पाटील यांनी शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले. मात्र भविष्यात अमोल कोल्हे भाजपमध्ये दाखल झाल्यास शिरूर लोकसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच आढळराव पाटलांची कोंडी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे पुण्यामध्ये कोयता टोळीनं हैदोस घातलेला असताना पुणे पोलिसांनी कोयता गँगला अटक करण्याच्या ऐवजी कोयता विक्रेत्याला अटक केली आहे आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेतली आहे. मात्र या कोयता विक्रेत्याला अटक केल्यामुळे कोयता गँगवर लगाम कसा लागणार हाच खरा प्रश्न आहे. पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी. कोयता गँग सोडून कोयता विक्रेत्याला अटक. नारळ सोडण्याचे कोयते जप्त केल्याचा आरोप. पुण्यात गेल्या काही दिवसात कोयता गँगनं दहशत माजवली आहे. कोयता गँगचा विषय विधिमंडळात उपस्थित होऊनही पोलिसांना कोयता गँगचा बंदोबस्त करता आलेला नाही. पुणे पोलिसांनी हे अपयश लपवण्यासाठी चक्क कोयता विक्रेत्यालाच अटक केल्याचा आरोप होऊ लागला. पुणे पोलिसांनी बोहरी आळीतल्या एका कोयता विक्रेत्याकडून 105 कोयते जप्त केलेत. हे कोयते नारळ सोडण्याचे असल्याचा दावा करण्यात येतोय. यावर पोलिसांना विचारलं असता पोलिसांनी काय म्हटलंय ते पाहूया. ही सदरची कारवाई आर्म ॲक्ट खाली केलेली आहे. यामध्ये असं आहे की आता पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गुन्हे घडत होते. त्या अनुषंगाने आपलं सगळीकडे सर्च ऑपरेशन चालू होते आणि त्यामध्ये ज्या माहिती जी आपल्याला अनुषंगाने मिळाली त्या माहितीच्या आधारे आपण ही सदरची कारवाई केलेली आहे. पोलिसांनी कोयता विक्रेत्यांवर आर्म्स ॲक्ट खाली गुन्हा दाखल केला. पण विक्रेत्याला अटक करून कोयता गँग चालवणाऱ्यांवर अंकुश कसा घालता येईल असा सवाल उपस्थित केला जातोय. जे आव्हान आहे त्या आव्हानाचं किंवा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याऐवजी त्याला बगल देण्याचा हा प्रकार आहे का, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ प्रिव्हेन्शन म्हणून ही कारवाई असेल, प्रतिबंध म्हणून ही कारवाई असेल तर शहरामध्ये असे अनेक दुकानं असतील, मग याच दुकानावर कारवाई का, असे अनेक प्रश्न व्यापाऱ्यांकडून उपस्थित केले जातात. बोहरी आळी जी पुण्यातली अत्यंत जुनी बाजारपेठ आहे, जिथं या सगळ्या अवजारांची, शेतीची अवजारं असतील किंवा घरगुती वापराच्या वस्तू असतील त्याची विक्री होते, तिथेही कारवाई करण्यात आली. त्याच्यामुळं काही व्यापाऱ्यांकडून हे प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आले. पुण्यातल्या गल्ली गल्लीत विशेषतः झोपडपट्टीत भाई तयार झालेत. या भाईंच्या हातात कोयते आलेत आणि या कोयता गँगचा बिमोड करण्याचं सोडून सामान्यांना घरगुती कामासाठी लागणारे कोयते विकणाऱ्यांना अटक होऊ लागली. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. उत्तराखंडच्या जोशीमठ प्रकरणावर तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी नकार दिलाय. आता या प्रकरणाची सुनावणी 16 जानेवारीला होणार आहे. उत्तराखंडचं जोशीमठ प्रकरण, तातडीच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आता 16 जानेवारीला पुढची सुनावणी.
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधलं जोशीमठ हे छोटंसं शहर सध्याच्या घडीला देशातील सगळ्यात चर्चेचं केंद्रस्थान बनलंय. त्याला कारणही तसंच आहे, कारण जोशीमठ शहरात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होतंय. जमिनीला, भिंतीला मोठ्या मोठ्या भेगा पडतायत. या घटनेला राष्ट्रीय आपत्तीचा दर्जा द्यावा या मागणीसाठीच एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं त्यावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला. प्रत्येक प्रकरणाची सुनावणी लवकर होऊ शकत नाही. या बाबींसाठी लोकशाही संस्था आहेत त्या कार्यरत आहेत असं स्पष्टपणे न्यायालयानं नमूद केलं. आता या प्रकरणाची सुनावणी 16 जानेवारीला होणार आहे. ये सरकारी जो नीति है हमारा, नेचर के साथ छेड़खानी कर रहे हैं, पहाड़ को तोड़ना है हर जगह में, ज़रूरत जहाँ भी मर्जी तोड़ रहा है. इसका साइंटिस्ट या जो इन्वायरमेंटिस्ट उसका बात ना मान के सब किया, इसका नतीजा ये हो रहा है. तो इसलिए ये जो अब हजारों लाख लोग कहाँ जाएगा. मागच्या काही दिवसांपासून जोशीमठ इथल्या अनेक घरांना अचानक तडे जायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी भूस्खलन झालं. त्यामुळे घरं, हॉटेल इथे भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. प्रशासनानं या परिसराला असुरक्षित झोन म्हणून घोषित केलंय. अशा परिस्थितीत ज्या घरांना आणि इमारतींना सर्वाधिक फटका बसलाय ती जमीनदोस्त करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. काही ठिकाणी काम सुद्धा सुरू झालंय. भेगा पडलेल्या घरांवर लाल फुलीच्या खुणा करण्यात आल्या आहेत. तर त्या परिसरातील पाणी तसंच विजेचा पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आलाय. जोशीमठ परिसरात आतापर्यंत 678 घरांना तडे गेले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत 2 हॉटेल्स बंद करण्यात आले आहेत. 16 ठिकाणी केवळ 81 कुटुंब विस्थापित झाले आहेत. जोशीमठमध्ये आतापर्यंत 19 ठिकाणी 1191 लोकांच्या करता 213 खोल्यांमध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरा घर चटक गया एकदम. घर देखते ही एकदम ऐसा हो रहा है, ऐसा दिल हो रहा है रोने चीखे मार मार के रोया जाए. फट रहा है मकान. जी जी. क्या उम्मीद लग रही है, गिर सकता है क्या? ये गिर सकता है, बिल्कुल गिर सकता है. चलते में हिल रहा है पूरा. तो किसी से शिकायत की? सब लोगों से शिकायत की जा रही है लेकिन कुछ नहीं हो रहा. आते हैं, देखते हैं, चले जाते हैं. मेरे मकान में काफी दरार आई हुई है जिसकी वजह से हम डरे हुए हैं. और अगर कोई बात हो जाती है तो किसकी जिम्मेदारी होगी? नगर निगम की. मुआवजा ठोकेंगे नगर निगम पे, जिनको हर्जा खर्चा सब देना होगा. अभी सूचना प्राप्त हुई है कि वहाँ कुछ मकानों में दरार आई है, लेकिन पूरी तरीके से मामला संज्ञान नहीं आया है. अभी हम अपनी टीम को भेजेंगे और नगर निगम के स्तर पर जो अपेक्षित कार्रवाई होगी नियमानुसार वो उसमें कार्रवाई कराई जाएगी. उत्तराखंडमधील जोशीमठच्या सध्याच्या परिस्थितीवरून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. विकास आणि पर्यावरण हे दोन्ही आवश्यक असलं तरी त्याचा समतोल साधण्याची सुद्धा तेवढीच गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर ठिकाण निसर्गाचा प्रकोप होऊन लोप पावू नये एवढीच इच्छा, अपेक्षा. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ सुरूच राहील.